Hello, good morning, friends. Today we are going to learn tense. What is tense? टेन्स म्हणजे काय मित्रांनो? तर टेन्स म्हणजे आहे काळ. आणि काळ म्हणजे काय? तर काळामध्ये जे आपण वाक्य बोलले आहे ते कळतं. आता बघा, एखादं वाक्य समजा आपण कोणत्या काळात बोलतो हे फार महत्वाचं आहे. आणि ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्ण टेन्स आपल्याला समजले पाहिजे. सर्वसाधारण तुम्हाला सांगतो की 3 प्रकारचे काळ असतात आणि त्या 3 प्रकारच्या काळाचे प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत. उपप्रकार पहा, समजा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजे पहा, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 प्रकारचे काळ आहेत. आता पहा, त्या वर्तमान काळामध्ये पुन्हा त्याचे 4 प्रकार आहेत. पुन्हा भूतकाळामध्ये त्याचे 4 प्रकार आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्याचे 4 प्रकार आहेत. या प्रत्येक काळावरती प्रत्येक एका काळावरती मी चॅप्टर तयार केलेला आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला अजून माझी एक सूचना आहे. जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही मुलं काय करतात, थोडा व्हिडिओ बघतात आणि सोडून असं नाही करायचं. आपल्याला जर परफेक्ट इंग्रजी शिकायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ आपण नक्की बघितला पाहिजे. जसं की उदाहरण सांगतो, तुम्हाला एखादा आपण चित्रपट बघतो. चित्रपट बघताना आपण डायरेक्ट चॅनल लावल्या सुरुवातीला आपल्याला ते दिसतं, 5 मिनिटं बघतो आणि सोडून देतो. तर तीच आपण जर सुरुवातीपासून तोच चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला तर त्या चित्रपटामधून आपल्याला काय बोध होतो हे आपल्याला नक्की समजतं. तसंच काम आहे याचं. आपण एखादा व्हिडिओ बघत असताना संपूर्ण व्हिडिओ बघायचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, मग तुम्हाला त्याचं ज्ञान बरोबर होतं. लक्ष द्या. आज आपण या ठिकाणी टेन्स म्हणजे काय, मी माझ्या पाठीमागचे बरेच व्हिडिओ टाकले, पण सर म्हणले आम्हाला काय मुलांना अजून टेन्स बद्दलचं बेसिक पुन्हा एक चॅप्टर घ्या, म्हणून हा चॅप्टर पुन्हा घेत आहे की टेन्स म्हणजे काय. तर टेन्स म्हणजे काळ आहे. ज्या काळामध्ये आपली घटना घडते त्याला आपण टेन्स म्हणतो. आता ही टेन्स ठरवायची कशी? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली पहा. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली हे समजणे म्हणजेच टेन्स होय. आता पहा, टेन्स म्हणजे काय, तर क्रियापदाचे रूप. आता पहा, आता क्रियापदाचे रूप आपल्याला माहित आहे. ईट म्हणजे खाणे, बरोबर आहे. आता एट म्हणजे खाल्ला. पहा, म्हणजे जे समजा जी क्रिया घडते, आता समजा मी खाऊन टाकलेलं आहे, पूर्व संपलेलं खाणं, तर ते भूतकाळ झालं. खात आहे, बरोबर आहे, म्हणजे आता खात आहे म्हणजे वर्तमान काळात, आणि खाणार आहे भविष्यकाळात. म्हणजे या सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आता या काळामधून समजून घ्यायचे. पहा, आता पहा, आय राईट अ लेटर. राईट वरून काय करते मित्रांनो, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहित आहे. म्हणजे काय, ही क्रिया लिहिण्याची क्रिया घडते. पहा, आय राईट अ लेटर यामध्ये लिहिण्याची क्रिया घडते, म्हणून याला आपण घडणे म्हणजे लिहिणे याच्यावर आपल्याला याचा काळ कळतो. याच्यावर आता लिहिण्याचा बोध होतो. आता पहा, आय रोट अ लेटर. इथं काय रे, रोट आहे. रोट म्हणजे लिहिले. पहा, इथं लिहित आहे, लिहिण्याची क्रिया चालू आहे म्हणजे वर्तमान काळात आहे. रोट हे काय मित्रांनो, हे रोट म्हणजे लिहिले, ही क्रिया घडलेली आहे. आता पुढे पहा, आय शॉल राईट अ लेटर म्हणजे क्रिया घडेल. भविष्य काळात जर वाक्य असेल तर आय शॅल. बघा, म्हणजे हे वर्तमान काळाचं वाक्य आहे, आय राईट. हे लिहिले म्हणजे भूतकाळ झालं, आणि लिहिल म्हणजे भविष्य काळामधलं हे वाक्य आहे. आपल्याला हे तीन काळ फार महत्वाचे आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ, हे 3 काळ आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायचे आहे. आता पहा, काइंड्स ऑफ टेन्स म्हणजेच काळाचे 3 प्रकार आहेत. पहा कोणकोणते, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मित्रांनो, या ठिकाणी आपण वर्तमान काळ म्हणजे काय बघूया. बघा, घडत असणाऱ्या क्रियांचा काळ. आता जी क्रिया घडत आहे, समजा जी क्रिया घडत आहे त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. आता पहा, उदाहरण पाहूया आपण. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. आता पहा, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. परंतु मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे आहे साधा वर्तमान काळ, मी पत्र लिहितो. आता दुसरं वाक्य बघूया आपण. आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित आहे. आता पहा, लिहितो वेगळं आणि लिहित आहे म्हणजे आहे अपूर्ण. मी लिहित आहे म्हणजे क्रिया इथं संपली का मित्रांनो, नाही. आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे. मी जेवण करीत आहे, बरोबर आहे. मी खेळत आहे.
म्हणजे यामध्ये या वाक्यामध्ये क्रिया संपलेली नाही, लक्षात ठेवा. आता याच्यावर आपल्याला पुढच्या काळाची सुद्धा वाक्य अशी करायची आहेत. म्हणून हेच वाक्य हे तुम्हाला या काळामध्ये मी प्रथम तुम्हाला समजून सांगताय की साधा वर्तमान काळामध्ये कोणतं वाक्य येतं, आय राईट अ लेटर. आता पहा, आणि मी सांगितलं की अपूर्ण म्हणजे काय रे, जी क्रिया चालू आहे म्हणजे ती संपलेली नाही. आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे, अपूर्ण वाक्य आहे. ते म्हणजे अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य. दुसरं, आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले आहे. पहा, म्हणजे मी पत्र लिहिलेले आहे, मी जेवण केलेले आहे, बरोबर. मी खेळलेलो आहे. म्हणजे या ठिकाणी एखादी क्रिया पूर्ण होते त्याला आपण या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आता पहा, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मित्रांनो, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे काय, तर मी पत्र लिहित आलो आहे. म्हणजे हे पूर्ण आणि पूर्ण चालू वर्तमान काळ. आपल्याला प्रत्येक याचे चार प्रकार पडतात, पास्ट टेन्सचे, फ्युचर टेन्सचे आणि प्रेझेंट टेन्सचे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाचे 4 प्रकार, पण प्रत्येकाचे 4 प्रकार शिकत असताना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की साधा, अपूर्ण, पूर्ण आणि पूर्ण चालू वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे आपण त्या ठिकाणी लावू शकता. बघा, या ठिकाणी आपण प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार बघितलेले आहेत. आता बघा, पास्ट टेन्स म्हणजे काय मित्रांनो, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे एखादी क्रिया घडून गेलेली आहे. समजा आपण घडलेल्या क्रियांचा काळ, जे पाठीमाग घडून गेले त्याला आपण घडलेल्या क्रियांचा काळ असं म्हणतो, म्हणजेच भूतकाळ म्हणतो. बघा, घडलेल्या क्रियांचा काळ म्हणजेच भूतकाळ आहे. एक्झाम्पल पाहूया, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. आता हे झालं मी पत्र लिहिले म्हणजे काय रे, हे साध्या वर्तमान काळात म्हणजे साध्या भूतकाळातलं वाक्य झालं, साधा. आता पहा, अपूर्ण म्हणजे काय रे, मी पत्र लिहितो म्हणजे मी पत्र लिहितो, हे लिहिले. पहा, हे पहा, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. आता यालाच आपण नंबर 2चा अपूर्ण करायचं काय, मी पत्र लिहित होतो, बरोबर आहे. मी पत्र लिहित होतो, मी पत्र लिहिलेले असेल, मी पत्र लिहित आलो असेल. म्हणजे असे हे आपल्याला हे भूतकाळामध्ये 4 प्रकारचे वाक्य घ्यायचे आहेत. आता प्रत्येक याच्यावरती काळावरती व्हिडिओ बनवला आहे, बॅकमध्ये जा, माझे व्हिडिओ भरपूर आहेत. नंतर पहा, फ्युचर टेन्स म्हणजे काय मित्रांनो, तर फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, म्हणजे जे आपल्याला भविष्यात घडणार आहे, जे होणाऱ्या घटना आहेत त्यांच्या आपण भविष्यकाळ असं म्हणतो. पहा, पुढे घडतील अशा क्रियांचा काळ म्हणजेच भविष्यकाळ. तर पहा, आय शॅल राईट अ लेटर, मी पत्र लिहीन. पहा, मी पत्र लिहीन, मी पत्र लिहिलेले असेल, आहे का नाही, म्हणजे भविष्य काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता पहा, इकडं या ठिकाणी फक्त शॅल लावायचं. पहा, आय शॅल इथं, आणि पास्ट टेन्स मध्ये वाज किंवा हॅड, बघा हे 2 लावायचं आहे. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल मित्रांनो की आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो की टेन्स मध्ये 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येकाचे 4 प्रकार पहा. आता प्रेझेंट मध्ये कोणते आहेत पहा, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि पूर्ण चालू. पहा, हे लक्षात, साधा, पूर्ण, अपूर्ण, पूर्ण आणि पूर्ण चालू, हे त्या प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. परफेक्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याचे प्रत्येकाचे 4 प्रकार. असे एकूण आपल्या काळाचे 12 प्रकार, आणि 12 प्रकारावरती मी प्रत्येकावरती एक व्हिडिओ टाकला. तुम्ही माझ्या बॅकमध्ये जा, आपल्या पाठीमागे जा आणि त्या युट्यूबवरती सर्च करा इंग्लिश गुरु आळणे सर, तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर अशी लिस्ट येईल आणि त्यामध्ये तुम्ही सोप्या भाषेमध्ये मी जे काही व्हिडिओ टाकले ते बघा, अवश्य बघा आणि पाठ करा. थँक्यू.